वाजता उत्तर देण्याच्या ऐवजी औचित्याचे मुद्दे लावले. म्हणजे हा विषय डायल्यूट करण्याचा प्रयत्न करतायत का असं मला शंका येते. पण सर गेल्या कित्येक दिवसापासून या प्रकरणावरती चर्चा होते, विधिमंडळात पण चर्चा होते आणि ठोस काही घडताना दिसत तेच नाही ना, हे मुद्दामून अधिवेशन संपतेस्तोवर हा विषय खेचणार आणि फेकून देणार बाहेर. सर पोस्टमॉर्टम रिपोर्ट खूप क्रूरतेने आलेला, क्रूरतेने पोस्टमॉर्टमची कशाला वाट बघता, आम्ही बोंबलून सांगतो क्रूरतेने आलं. पोस्टमॉर्टम रिपोर्ट मॅनेज होऊ शकतो, आम्ही मॅनेज नाही होऊ शकतो. आम्ही पोस्टमॉर्टमपेक्षा जास्त सत्य सांगतो. सर काल मॅनेज होतं नाही. सर काल तुम्ही एक व्हिडिओ ट्विट केला होता ज्यामध्ये पंकजा मुंडे काही उल्लेख करताना दिसतात. काय पंकजा मुंडे ह्या हसत म्हणतायत. म्हणजे हा त्यांचा काय जुना व्हिडिओ नाही, हा नवीन व्हिडिओ आहे. हां, आणि ते सत्य सांगतायत की त्यांचं पानही हलू शकत नाही. आणि त्या वाल्मिक कराडशिवाय ज्याचं पानही हलू शकत नाही असे धनंजय मुंडे. आज मी पहिल्यांदा नाव घेतो, कारण पंकजाताईंनी ते नाव घेतले, मी नाही घेतलं. सर कल्याणमध्ये ज्या पद्धतीने एका मराठी व्यक्तीला मारहाण झालेली आहे, थोडं क्षमता किती दूरवर पसरलेली असते आणि कशी ती तुमच्यापर्यंत येते हे आता लक्षात घ्या. आधी दक्षिण मुंबईत होती, मच्छी खाणारे, मटण खाणारे आणि चिकन खाणारे, सुकी मच्छी खाणारे. मी जेव्हा बोलायचो की 365 दिवस मी हे सगळं खातो, कारण का ते माझ्या रक्तात आहे, आमच्या संस्कृतीत आहे, आमच्या जनजीवनाचा हा भाग आहे. तेव्हा आमचीच मराठी माणसं टिंगल करायची, काय ती काय मटणाबद्दल आणि चिकनबद्दल आणि मच्छीबद्दल बोलत असतो. आज आलं अंगाशी. बरं, आपण लोकांना घरं नाकारली ना, ते आपल्याला नाकारतायत. बरं, हे जागच्या जागी ठेचायला पाहिजे होतं. हे जेव्हा सुरू झालं ना तेव्हापासून दक्षिण मुंबईमध्ये मला आठवतं, मी बोरिवलीमध्ये एक आंदोलन केलं होतं, मच्छी विकायला गेलो होतो. जेव्हा मच्छी विकणाऱ्यांना अडवलं होतं बोरिवलीच्या रस्त्यावर, तेव्हा मी बोरिवलीत स्वतः गेलो होतो, मला पोलिसांनी अटक केली. जेव्हा राज्यव्यवस्था हे सगळं म्हणजे आपण मीरा भाईंदरमध्ये पर्युषणला 8 दिवस मटणाची दुकानं बंद करा. का बंद करा? आमचं खाणं आहे ते, इथल्या मूळ माणसाचं जीवन आहे ते, आम्हाला नाही जात दुसरं जीवन. काय झालं त्याच्यात हे स्पष्ट बोलायला आपण का घाबरतो? बरं, आपणच जर आपल्या जाती लपवणार असू, आपल्यात जर आपण प्रथा परंपरा लपवणार असू, तर तेव्हा हे सगळं घडतं. जेव्हा लोकांची बोलायची हिंमत होते, तुम्ही चिकन खाणारे घाणेरडी माणसं मराठी माणसं, अरे जा ना बाबा तुझ्याकडे, तुझ्या गावाला जा, कशाला आला आमच्या इथे? अरे या मराठी माणसाचं आणि मराठी मनाचं आणि मराठ्या मातीचं औदार्य आहे की इथे येणारा कुठल्याही जगातल्या पाठीवरनं माणूस असो, ज्याने या जमिनीवर या मातीला पाय लावला तर कधीच उपाशी झोपला नाही. या मातीचा हा मोठेपणा आहे. त्या मातीला अपमानित करतात घाणेरडा, तर त्या मातीचा मूळ माणूस आहे ना, आपण शिकलं पाहिजे. सर सध्या मोहन भागवत यांचं एक वक्तव्य चर्चेत आहेत. मोहन भागवत म्हणतात आहे की कोणत्याही प्रार्थना स्थळाखाली हिंदू मंदिरे असल्याचा दावा उठसूट करणं योग्य नाही. राम मंदिर निर्मिती झाली म्हणून कोणी हिंदूंचा नेता होत नाही. मला वाटतं मला पहिल्यांदा आयुष्यात मोहन भागवत यांच्या वक्तव्याचं स्वागत करतो. हे बरोबर आहे की सूट तुम्ही ते सर्वे करा, हे शोधून काढा, ते शोधून काढा. मग कायदा केला कशाला 1991ला प्रेसेस ऑफ रिलिजियस वर्शिप ॲक्ट कशाला केलं? तुम्ही एकाकडे 3री इकॉनॉमी करण्याची भाषा करताय, 5वी इकॉनॉमी करण्याची भाषा करताय आणि तुम्ही अडकताय त्या मंदिरांच्या आणि मस्जिदीच्याच लफड्यांनी. किती द्वेष पसरवणार हो, किती द्वेष पसरवणार? कसा गेलाय तो खालपर्यंत बघितलं ना. परभणीमध्ये काय झालं, बीडमध्ये काय झालं, कशामुळे झालं हे सगळं? जातीद्वेष आपल्या लक्षातच येत नाही. आपण काय पेरतोय आणि काय उगवणार आहे. ते शिवशाहूंचा महाराष्ट्र हा आपल्या हातात राहणार नाही, हा विविध जातींमध्ये वाटला जाईल. थँक्यू.